बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अमेरिकेतून। हॉलिवूडचं शहर, डिस्नेलँडचं शहर, अमेरिकेची मनोरंजन राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लॉस एंजेलिसमध्ये गेल्या 5 दिवसांपासून दंगलीची आग धुमसतेय। सलग 5 दिवसांपासून लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर जाळपोळ सुरू आहे। अखेर मंगळवारी रात्री महापौरांना रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करावी लागली। लॉस एंजेलिसच्या डाउनटाउन परिसरात काल रात्रभर संचारबंदी होती। इमिग्रेशन आणि कस्टम विभागाची छापेमारीही सुरूच होती। डाउनटाउन परिसरात मंगळवारी ॲपलचं स्टोअर फोडून लुटमार सुरू झाली। शहराच्या महापौरांनी अखेर संचारबंदी लागू केली। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणामुळे शहरात तणाव वाढतोय असा आरोप कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनी केलाय। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शहरात लष्कर उतरवण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हानही देण्यात आलंय। त्याची सुनावणी गुरुवारी होणार आहे। शहरातली परिस्थिती पाहता आम्हाला डेल्टा परिसरात रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लावावी लागणार आहे। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फेडरल सैनिक लॉस एंजेलिसमध्ये उतरवल्यानं स्थिती चिघळतीये। त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल। तिकडे लॉस एंजेलिसमधली आग आता अमेरिकेच्या इतर शहरांमध्येही पसरू लागली आहे। अटलांटा, शिकागो, सिएटल, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, नेवार्क या शहरांमध्ये लहान मोठ्या प्रमाणात ट्रम्प प्रशासनाविरोधात आंदोलनं झाली। कॅलिफोर्नियात परिस्थिती निवळावी यासाठी प्रयत्न होत आहेत। मला आशा आहे की त्याचा लवकर परिणाम होईल आणि समस्या तात्काळ सुटतील। लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर केंद्रीय प्रशासनाचे 5000 सैनिक तैनात आहेत। विशेष म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं कॅलिफोर्नियाची अर्थव्यवस्था अमेरिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे। तिथे उद्भवलेली परिस्थिती लवकर निवळावी यासाठी प्रयत्न झाले नाहीत तर त्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या एकूण विकास दरावर होण्याचीही शक्यता आहे। शिवाय दंगलींमुळे जगाच्या दृष्टीनं भव्य दिव्य अशा लॉस एंजेलिस आणि पर्यायानं अमेरिकेची प्रतिमाही मलिन होतीये, हेही इथं अधोरेखित करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। लॉस एंजेलिसमध्ये शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार ही संस्था गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे आणि त्या संस्थेचे संस्थापक विजय पाटील आज आपल्याबरोबर थेट लॉस एंजेलिसमधून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत। विजयजी, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीच्या ग्लोबल रिपोर्ट या बुलेटिनमध्ये। विजयजी, आज संचारबंदी उठली आहे। आता सध्या लॉस एंजेलिसमधली परिस्थिती नेमकी कशी आहे? कर्फ्यू हा लिमिटेड भागामध्ये होता, तर त्याचा इम्पॅक्ट फक्त त्या लोकल एरियामध्ये आहे। पण कर्फ्यू उठल्यामुळे काय झालंय की जो एरिया जो होता तो लॉस एंजेलिस डाउनटाउनचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी ट्रॅफिक असते। स्पेशली 101 फ्रीवे जो आहे तो डाउनटाउन मधून जातो, तो फ्रीवे काल बंद झाला होता, आता तो सुरू झाला। तर त्यामुळे लोक जे लॉस एंजेलिसच्या नॉर्थला जातील तर त्यांना पण काही आज प्रॉब्लेम व्हायला नको। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो ब्लॉक होता तो फॅशन डिस्ट्रिक्ट असं नावाचा एरिया आहे, त्या एरियामध्ये पण होता आणि तो खूप बिझी एरिया आहे। म्हणजे हाय ट्रॅफिक म्हणतो आपण तसं, खूप बिझनेसेस तिकडे आहेत आणि इट्स लाईक व्हेरी क्राउडेड एरिया। तर त्यामुळे कर्फ्यू उठल्यामुळे तिथले जे लोकल बिझनेसेस वगैरे आहेत तर ते तिकडे जाऊ शकतात, तर ते कॅन स्टार्ट देअर बिझनेस ॲज अ रेग्युलर। आणि आपण म्हणतो की हे खूप मोठं दिसतं टीव्हीवर वगैरे, पण हे ऍक्च्युअली इतकं मोठं नाहीये। तो एक लोकल एरिया आहे, 4-5 ब्लॉकचा एरिया आहे, तो एरिया त्यांनी ब्लॉक केला होता। आणि काल 200 लोकांना त्यांनी अटक केली। काल टोटल काहीतरी 400-500 लोकांना त्यांनी अटक केली आहे, की जे लोक प्रोटेस्ट करत होते, रायट्स करत होते। तर त्यांचं स्केल तुम्ही बघितलं तर 200-400-500 लोक काही मोठा नंबर नाहीये कम्पेअर्ड टू लॉस एंजेलिसची पॉप्युलेशन, राईट। इथे लॉस एंजेलिसला 10 मिलियन लोक राहतात, तर त्यामध्ये छोट्या डाउनटाउनच्या एरियामध्ये तो इन्सिडेंट झाला होता। 2000 नॅशनल गार्ड्स त्यांनी डिप्लॉय केले होते, 700 मरीन ते स्टँड बाय आहेत। तर त्यामुळे सेफ्टी आणि सिक्युरिटी फॉर लोकल लोकांना तसं काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त ते प्रोटेस्ट थोडे आउट ऑफ कंट्रोल गेले आणि नाव ते सगळे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर होपफुली 1-2 दिवसामध्ये थिंग्स विल बी नॉर्मल आणि आय होप दे फिगर आउट अ सोल्युशन, असं आहे। नक्कीच
विजयजी, खरं म्हणजे सगळ्या जगासाठीच ही आश्चर्यकारक अशी बाब आहे, कारण अमेरिकेसारखा एक मोठा देश आणि त्यातलं लॉस एंजेलिस सारखं एक मोठं शहर, आणि तिथं मात्र ही अशी परिस्थिती चिघळलेली आहे. ही परिस्थिती नेमकी का चिघळली आहे, काय सांगाल? सो द निर्माण होण्यामागे कारण असं आहे की थिंग्स वेंट आउट ऑफ कंट्रोल. कारण कोणी काही इलिगली करत नाहीये. म्हणजे गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं, फेडरल गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की जे इलिगल लोक आमच्या देशामध्ये आहेत, एक 15 ते 20 मिलियन लोक इलिगल आहेत अमेरिकेमध्ये, तर त्या लोकांना ते त्यांच्या देशामध्ये परत पाठवत आहेत. त्यांना अनडॉक्युमेंटेड म्हणतात, की ज्यांचे डॉक्युमेंट्स एक्सपायर झालेत वगैरे, तर ते म्हणतात की तुम्ही तुमच्या देशामध्ये जा, डॉक्युमेंट चांगले करा, परत या. सो दॅट्स देअर डिझायर. कॅलिफोर्निया म्हणते की इतक्या लोकांना तुम्ही पाठवू नका, फिगर आउट अ सोल्युशन फॉर दॅम, राईट? सो स्पेशली काय होतं की लहान मुलं शाळेमध्ये जाताना त्यांना इमिग्रेशन ऑफिसर्स पिकअप करतात आणि कस्टडी करून त्यांना डिपोर्ट करतात. ते थोडं इनह्युमन असं वाटतंय लॉस एंजेलिस किंवा मग कॅलिफोर्नियाच्या लोकांना. आणि ऑनेस्टली हे स्टेट वर्सेस फेडरल असं ते बॅटल आहे की हाऊ टू डील विथ दिस इश्यू. दोघं अग्री करतात की हा इश्यू आहे देशाचा, फक्त सोल्युशन कसं काढायचं. तर फेडरल गव्हर्नमेंट सोल्युशन आहे की यांना पिकअप करा, डिपोर्ट करा. कॅलिफोर्निया थोडं त्यांच्यासोबत सॉफ्ट व्यवहार करण्याचा विचार करत आहे. तर दॅट्स व्हॉट इट इज. आता मागे कालचीच परवाचीच गोष्ट, तर फेडरल गव्हर्नमेंट म्हटलं की 700 मरीन पाठवतो, आणि गव्हर्नर म्हटलं की आमची परमिशन नाही आहे तुम्हाला पाठवायची. म्हणजे फेडरलला काही स्टेटमध्ये पाठवायचं असेल तर तुम्हाला परमिशन लागते गव्हर्नरची त्या, राईट? कारण हे हे 50 इंडिपेंडंट स्टेट्स आहेत, म्हणजे त्याला युनायटेड स्टेट्स म्हणतात. एव्हरी स्टेट हॅज इट्स ओन राईट्स आणि अधिकार. तर ते बॅटल आहे. आणि शेवटी कसं होतं की थोडं लहान लहान गोष्टी सुरू होतात आणि देन इट गेट्स आउट ऑफ कंट्रोल. स्पेशली त्यात लोक इन्व्हॉल्व्ह होतात. प्रोटेस्टमध्ये 10 लोक आले, तो पीसफुल प्रोटेस्ट म्हणून सुरू झाला सुरुवातीला. मग 10चे ते 20 झाले आणि मग 50 झाले. मग त्या 50 2 लोकांनी दगड मारायला सुरुवात केली, काही लोकांनी दुकानं लुटायला सुरुवात केली. एक ऑटोनॉमस टॅक्सी आहे वेमो नावाची, ते टॅक्सीमध्ये माणसं नसतात, जस्ट ऑटोनॉमस फिरते ती. तर ती सर्व्हेलन्ससाठी वापरली जाते जनरली. तर प्रोटेस्टरने तिला जाळायचा प्रयत्न केला की ते आपला व्हिडिओ कॅप्चर करतात वगैरे. तर हे असं एस्केलेशन झालंय ते, आणि एलए पोलीस कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतंय. आणि हा जो एरिया आहे लॉस एंजेलिस डाऊनटाउन किंवा मग फॅशन डिस्ट्रिक्ट, त्यामध्ये तुम्हाला होमलेस लोकांचे असे झोपड्या वगैरे बऱ्याच मिळतील साईडला, राईट? सो असं काही ऍक्टिव्हिटी झाली तर त्यांना पण चान्स मिळतो की हाऊ यू कॅन बिकम पार्ट ऑफ अँड मेक इट बिगर बेसिकली. इन्स्टेड ऑफ, म्हणजे कमी करण्यापेक्षा ते जास्त त्यात फ्युअल टाकतात फायरमध्ये, आणि तो थोडा फरक पडतो. पण हे आउट ऑफ गेलेलं कंट्रोल आहे, आणि आय थिंक दिस विल कम बॅक टू नॉर्मल प्रिटी सून. विजयची, मात्र या दंगलींमुळे अमेरिकेच्या आणि लॉस एंजेलिसच्याही प्रतिमेला मोठा धक्का बसलाय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? प्रतिमेबद्दल खूपच वाईट वाटतं. हो. एक मी भारतीय नागरिक आणि अमेरिकेत मला 25 वर्ष झाले, पण हा जो प्रकार बघतोय आपण, हा मी कधी नाही बघितला आजपर्यंत. आपण समजू शकतो की प्रॉब्लेम आहे देशाचा. अनडॉक्युमेंटेड वर्कर्स आहेत, त्यांना तुम्ही पाठवा परत, कम्प्लिटली अंडरस्टँड इट. पण या गोष्टी फेडरल आणि स्टेट रेग्युलेटर्स, गव्हर्नर्स ऑफिस, प्रेसिडेंट्स ऑफिस, लॉ एन्फोर्समेंट ऑफिसेस, राईट, आईस वर्सेस द लोकल पोलीस, LAPD, हे दोघं एकत्र येऊन सॉल्व्ह करू शकतात, कोलॅबरेशन करून करू शकतात. पण हे जे चालू आहे ते थोडं खूप 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 इट्स गोइंग आउट ऑफ प्रपोर्शन. आणि जसं म्हटलं मी की जास्त मोठं त्याचं स्वरूप नाही आहे. म्हणजे ॲज अ मेन्शन की 400-500 लोकांना अटक केली. आता 400-500 काही छोटा नंबर नाही आहे, पण तुम्ही पॉप्युलेशनशी कम्पेअर केलं तर खूप छोटा नंबर आहे. पण याचा PR एवढा होतोय की प्रत्येक मीडिया चॅनलमध्ये अमेरिकेमध्ये, अमेरिकेच्या बाहेरमध्ये हे तुम्ही जाळपोळ दाखवतात, हे लोक हे अग्रेसिव्ह करताना दाखवतात. आता हे 1% पण नाही, लेस दॅन 0.5% असेल, खूपच स्मॉल गोष्टी आहे. पण जसं तुम्ही म्हटलात की इमेज जी आहे लॉस एंजेलिसची आणि अमेरिकेची, की ज्या ठिकाणी हे लोक एकत्र येऊन डायलॉग करून गोष्ट सॉल्व्ह करतील, ॲटलिस्ट फॉर इंटरनल प्रॉब्लेम्स, राईट? एक्सटर्नली नाही माहिती, पण इंटरनल गोष्टी ज्या आहेत देशातल्या आतल्या, डेमोक्रॅटिक वे डिस्कस करून सोल्युशन काढून दोघं पार्टीज एकत्र येऊन स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पार्टी आणि फिगर आउट करतील. तर खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की आपल्याला ते, म्हणजे इथल्या लोकांना वी फील प्राऊड अबाउट इट की वी आर सिव्हिलाइज्ड वगैरे म्हणतो आपण,
पण हे जे चालू आहे दॅट डझंट लुक सिव्हिलाइज्ड, राईट? सो इट रिली बॅड फॉर द इमेज. आणि ॲज अ सेट की फेडरल आणि स्टेट रेग्युलेटर्स दे विल फिगर आउट अ सोल्युशन आणि सॉल्व दिस आणि इमिडिएटली इट कुड गो अवे, राईट? कारण छोटं स्केल आहे त्याचं. जितकं ते नॉईज आहे मार्केटमध्ये तसं काही नाही आहे. लोकली आता मी डाऊनटाऊनच्या एक 20 माईल खाली राहतो, तर आम्हाला काही जास्त काहीच फरक नाही पडत. डे टू डे नॉर्मल लाईफ आहे. तर या दॅट इमेज इज नॉट गुड आणि होप ते सुधारण्याचा प्रयत्न करतील लवकरच. नक्की. खूप खूप धन्यवाद विजयजी. ही सगळी सविस्तर माहिती दिली. लॉस एंजेलिसमधली नेमकी परिस्थिती यामुळे समजायला मदत झाली. खूप खूप धन्यवाद.